लोकशाहीत दोन सभागृह असतात. एक लोकसभा जिथे आपण थेट मतदान करतो आणि दुसरी राज्यसभा जिथे आपले आमदार खासदार निवडतात. सध्या चर्चा आहे ती महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांची. सूत्रांनुसार या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण हे शक्ती प्रदर्शन असणार आहे. एप्रिलमध्ये ज्यांचा कार्यकाळ संपतोय त्यात भाजपचे 3, राष्ट्रवादी शरद पवार गटचे 1, काँग्रेसचा 1, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे 1 आणि आरपीआयचे रामदास आठवले यांचा समावेश आहे. पण प्रश्न हा आहे की जुने चेहरे रिपीट होणार की नवीन नेत्यांना संधी मिळणार? चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी समजून घेऊया विजयाचं गणित. महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण 288 आमदार आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी किती मते लागतात ते यांचं एक सूत्र आहे. सूत्र सोपं आहे. एकूण आमदार विभागणे जागांची संख्या +1 म्हणजेच 288 विभागणे 7 + 1 मधून, ज्याचं उत्तर 36 आणि त्यात 1 मिळवला की आकडा येतो 37. म्हणजे एक खासदार निवडून आणण्यासाठी कोणत्याही पक्षाला 37 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. आता विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता भाजप आणि महायुती यांच्याकडे मोठा आकडा आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला सहज 3 ते 4 जागा येऊ शकतात. महाविकास आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गट यांना उरलेल्या जागांसाठी रणनीती आखावी लागेल. जर 7व्या जागेसाठी दोन्ही बाजूंनी उमेदवार दिला तर मात्र मतदान होईल आणि तिथे क्रॉस वोटिंगची भीती वाढेल. यावेळी कोणाकोणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, चला सविस्तर पद्धतीने सांगतो. सर्वप्रथम शरद पवार. स्वतः शरद पवारांचा कार्यकाळ संपत आहे. वयाच्या आणि प्रकृतीच्या कारणास्तव ते पुन्हा राज्यसभेवर जातील, ही जागा सुप्रिया सुळेंसाठी किंवा पक्षातील इतर नेत्यांसाठी सोडतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण बातम्यातून मिळणाऱ्या माहितीनुसार पक्षातर्फे त्यांनाच पुन्हा जाण्याचा आग्रह होत आहे. द्वितीय भाजप. भाजपकडून भागवत कराड आणि धैर्यशील पाटील यांची मुदत संपत आहे. भाजप नेहमी धक्का तंत्रासाठी ओळखला जातो, त्यामुळे पंकजा मुंडे किंवा विनोद तावडे यांसारख्या नेत्यांचा विचार होणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे. तृतीय शिवसेना. दोन्ही गट म्हणजे शिंदे आणि ठाकरे. प्रियंका चतुर्वेदी ठाकरे गट यांची मुदत संपत आहे. ठाकरे गटाकडे पुरेसे संख्याबळ आहे का हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे शिंदे गट आपल्या वाट्याला येणाऱ्या जागेवर कोणाला संधी देणार? सध्याची परिस्थिती पाहता बहुतेक पक्ष बिनविरोध निवडून करण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत, कारण राज्यसभेसाठी मतदान झाले तर आमदारांची नाराजी उघड होऊ शकते, जे कोणत्याही पक्षाला नको आहे. इथे एक मोठी मेघ आहे मित्रांनो. जर भाजपने आपल्या अतिरिक्त मतांच्या जोरावर चौथा उमेदवार उभा केला तर महाविकास आघाडीच्या तिसऱ्या उमेदवारासाठी अडचण निर्माण होऊ शकते. गेल्या काही निवडणुकांचा इतिहास पाहिला तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत चमत्कार करून दाखवले होते. त्यामुळे या वेळीही महाविकास आघाडी सावध पवित्रा घेईल. चर्चा हीच आहे की घोडे बाजार टाळण्यासाठी सर्व पक्ष मिळून 7 जागा वाटून घेतील आणि निवडणूक बिनविरोध करतील. थोडक्यात सांगायचे तर 2026 ची ही राज्यसभा निवडणूक म्हणजे 2024च्या विधानसभेच्या निकालाचं प्रतिबिंब असेल. जो पक्ष विधानसभेत मजबूत त्याचा राज्यसभेत दबदबा. पुढच्या काही दिवसात उमेदवारी अर्ज भरले जातील आणि तेव्हाच कळेल की महाराष्ट्रातून दिल्लीत कोण जाणार. तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं की निवृत्ती घ्यावी आणि भाजपने कोणाला संधी द्यायला हवी? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.